पाठीमागील सर्व पालकांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांच्या पाठीमागे बेंचची व्यवस्था बसण्यासाठी आपल्याला केलेली आहे, त्या ठिकाणी उभं राहावं. अंगणवाडी ताई सर्वांना विनंती आहे आपण इकडे समोर यावं. इकडे बसा. सगळ्यांची शूटिंग झाली प्रायव्हेट सगळे आले सध्या इथं चालू आहे ना रमेश बघ जे चालू आहे अगोदर ते घेत चला सर्व पालकांना विनंती आहे की आपण थोडस असं इकडं जागा आहे सर्वांनी एक लाईन दिसते आपल्या रस्ते. चला नवनाथ भाऊ या इकडे इकडे या. या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करत आहोत. कारण या महान शूर वीरांनी आपला देश घडवलेला आहे. आपण प्रथमतः त्यांना वंदन करत आहोत आणि मग ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक साथ सोना विश्राम सोना जोरदार टाळ्या वाजवा. एक साथ उच्च स्वर में वंदे मातरम. एक साथ उच्च स्वर में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. एक साथ राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर. आज 15/1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यासाठी अनेक शूरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपूर्ण सेकंड. आज 15 ऑगस्ट आहे. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय फक्त देशासाठी लढले. भारत माता की जय. माझे नाव देविका आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत मुक्त झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण शाळेत झेंडावंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. बोलो भारत माता की जय. मेरा नमस्कार, मेरा नाम आर्या है. आज 15 अगस्त है. हम स्वतंत्र दिवस मना रहे हैं. मैं आप सभी को स्वतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ. स्वतंत्र दिवस भारत का एक राष्ट्रीय त्योहार है. हमें इस दिन आजादी मिली थी. धन्यवाद. अमर झाला इतिहासाचा दिवस तो अमर झाला. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा त्याग केला. एवढे मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता एवढेच बोलायचं वाटते की उत्सव 3 रंगांचा आभाळा सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळा सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. धन्यवाद.
कुचावतील रंगाचा आभळा चढला, कुचावतील रंगाचा आभळा चढला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश सोडला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश सोडला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रणव विष्णू श्रीखंड आहे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वप्रथम सर्वांना आज खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपला भारत देश स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. त्या शूरवीरांना माझा सलाम. दाता एवढंच वाटते की तीन रंगाचा आमचा तिरंगा, तीन रंगाचा आमचा तिरंगा, केशरी पांढरा आणि हिरवा, केशरी पांढरा आणि हिरवा, नवी फडकतो गातो नित्य पराक्रमांची गाथा. थोडस गीत पण आहे तीन रंगांचा आमचा तिरंगा, केशरी पांढरा आणि हिरवा, तीन रंगांचा आमचा तिरंगा, केशरी पांढरा आणि हिरवा, नवी फडकतो गातो नीत पराक्रमाची गाथा, नवी फडकतो गातो नीत पराक्रमाची गाथा. सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल चढणारे, वर्षात आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गीतांजली विष्णू श्रीखंडे आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन करण्यासाठी एकत्र जमलो. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी प्राण्याचे बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम. स्वातंत्र्य दिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. जाती एवढंच वाटते की ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीवीर फक्त देशासाठी लढले, शूर भारतीवीर फक्त देशासाठी लढले. बोलो जय भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. आपलीच बालके आहेत, यांच्यात न पडावे विसर. आपलीच बालके आहेत, यांच्यात न पडावे विसर. काय तर मोफतच आहे, त्यात नको काटकसर. काय तर मोफतच आहे, त्यात नको काटकसर. तर पुढील भाषण घेऊन येतात अंजली अमोल श्रीखंडे. हो सर. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंजली अमोल श्रीखंडे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण झेंडावंदन करतो व सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. हा एक आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. या दिवशी आपण देशाच्या शिवसैनिकांना वंदन करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पुढील भाषण घेऊन येत आहे प्रणव प्रवीण श्रीखंडे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रणव प्रवेश श्रीखंडे. आज 15 ऑगस्ट निमित्त मी काही तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. भारतीय इतिहासात तो दिवस समोर झाला. 15 ऑगस्टला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. दे सलाम इस तिरंगे को जिसमें तेरी शान है, दे सलाम इस तिरंगे को जिसमें तेरी शान है, जब तक दिल में जान है. टाळ्या. तर पुढचं भाषण घेऊन येतात अवनी किरण गायकवाड. प्रणव इकडे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अवनी किरण गायकवाड. मी आज तुमची बडी भाषण मध्ये. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता एवढे वाटते की तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान. बोला भारत माता की जय. जोरदार टाळ्या वाजवा. तर पुढील भाषण घेऊन येत आहे दिव्या संजय जसवाल. Good morning, everyone. Respected principal, teacher, parents, and all my dear friends. My name is Divya. I wish you all a very happy Independence Day. Is national festival on this day. In 1947, our country. I am proud to and India. Thank you. Clap. तर पुढील गीत घेऊन येत आहे
आतिश प्रवीण श्रीखंडे. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा मन मेरा तन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन, इसकी मिट्टी से बने तेरे मेरे ये वतन, इसने ही सिखाया है हमें जीने का चलन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन, अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कौन कौन अपने देश का सजाएंगे, जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन होंगे सब मगन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. जय हिंद जय भारत. शेतकरी म्हणतो ढग गडगडतो पण पाऊस का पडत नाही. शेतकरी म्हणतो ढग गडगडतो पण पाऊस का पडत नाही. आणि या सुंदर गाण्यासाठी टाळ्या का होत नाही. तर पुढील भाषण घेऊन येत आहे आवेद आबिद सय्यद. चल जल्दी बाहर चल चल. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आवेद आबिद सय्यद आहे. भारत माझी शान, तिरंगा माझा मान, जय हिंदचा जय घोष हाच माझा अभिमान. धन्यवाद. पुढील भाषण घेऊन येत आहे फिरदौस आबिद सय्यद. मी कुछ कुछ टक्कर. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव फिरदौस आबिद सय्यद. भारत माझी ओळख, तिरंगा माझी शान, लहान पावली माझे मोठे स्वप्न छान. सर्वांना माझा नमस्कार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. पुढील गीत घेऊन येत आहे मयुरी राजू जाधव. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई दने क्या, तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. है अर्जी दीवाने की जब और सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो, कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई दने क्या, तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. आ चल रहा है माँ रंग बिरंगा, ऊंचा आसमां से बने मेरा तिरंगा, जीने की इजाजत दे दे या हुकुम शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई दने क्या, तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. भारत माता की जय. वंदे मातरम. सर एक मिनिट. हा सर्व गावकरी मान्यवर यांना विनंती आहे की आमचा कार्यक्रम थोडंच वाक्य तरी कमीत कमी आमचं कसं विद्यार्थ्याचं या ठिकाणी जो आहे तुम्ही, कारण विद्यार्थी तुमचेच आहेत आणि त्यांना आनंद असतो की माझ्या पालकांनी गावकऱ्यांनी मला बघितलं म्हणजे काय होतं, त्यांना एक उभारी भेटते आणि मग ती जास्तीच तयारी करत असतात. नेमकं आपण फॉर्मॅलिटीज म्हणून जर समजा नम्र विनंती अशी फॉर्मॅलिटी म्हणून नाही, परंतु आपल्या मुलांसाठी आपण त्यांनी केलेले जे काही आहे थोडं भारतीय बघितलं म्हणजे त्यांना फार आनंद होत असतो. त्यामुळे थोडासा आपण आजच्या दिवशी स्वातंत्र्या दिवशी थोडासा वेळ दिला तर बरं होईल मला असं वाटतं थोडा, कारण मग त्यांना जर घेतलं की त्यांना फार वाईट वाटतं, कारण ते 15 दिवस 1 महिना अशी ती तयारी करत असतात जवळपास. त्यामुळे विनंती आहे काही वेळ थोडंसं थांबलं तर बरं होऊन जाईल. यानंतर आमच्या शाळेतील एकदम छानशी मुली विद्यार्थिनी तिचं भाषण आणि काही शेअर करून हा ते अनाने चालूया. Good morning everyone, respected principal, teacher, parents. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Shravasti Satish Chakande. Today is 15 August and I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of our country and on this year we are celebrating 79th Independence Day. Thank you. East or West?
India is the best. India is the best. Thank you.